वटसावित्रीचे एक वाण आज तिला, आज जराही उसंत नाही जिला. वडाच्या बाहेर मांडते ही सौभाग्यवानाचा, दोऱ्यांचा आणि फुलांचा ढीग. साड्या घालून, दागिने घालून, छान नटून थटून जिथे लागते सावित्रींची रीग. हिची मात्र मान खाली, हातात सुई आणि दोरा. हिची मान खाली, हातात सुई आणि दोरा. आपला भक्ती मार्ग, हिचा कर्म मार्ग खरा. 12ही महिने ही विणत राहते हार, फुले, वेणी आणि त्यातूनच जमवते ही काही तिच्या संसारासाठी नाणी. ऊन, पाऊस, सणवार ही मानत नाही हार. कधीतरी तिच्याबरोबर तिचा तो सत्यवानही असतो, पण तिला थोडीही मदत करण्याइतपत तो शुद्धीतही नसतो. पण तरीही त्याच्या नावाचे ही मोठे कुंकू लावते छान. त्याला आणि मुलांना सांभाळणारी ही असते दुर्गा महान. तिने धरला असतो आज त्याच्यासाठी उपास. तिने धरला असतो तरीही त्याच्यासाठी उपास आणि बांधला असतो दोरा वडाला. अगदी 7 जन्म नाही, पण ह्या जन्मी तरी व्यसन सोडण्याची बुद्धी होवो माझ्या नवऱ्याला. मला कायम असे वाटते की आपण मंदिरामध्ये येतो छान नटून थटून, घरी गोडधोड करतो आणि मंदिरामध्ये बर्फी पेढे येतो वाटून. पण ही मात्र कायम असते काळवणलेली, थकलेली, दमलेली. पण आज तिच्या चेहऱ्यावर असतो प्रचंड आनंद. का? कारण आज तिची टोपली असते संपलेली. म्हणायला तीही एक सवाष्णच असते, पण सौभाग्य हे तिने कधी अनुभवलेच नसते. तिच्यातली सावित्री सुद्धा दररोज त्या सत्यवानाला जागं करते, पण तो झोपून राहतो आणि उठत नाही. मग ती त्याची भाजी भाकरी करून बाहेर पडते. सावित्रीची इच्छाशक्ती आणि जिद्द मी तिच्या डोळ्यात वाचले आणि पुढचे वाण मी तिलाच द्यायचे ठरवले. थोडी गर्दी कमी झाली, मी पुढे झाले. तुम्ही पण एक गजरा घाला असं म्हणून मी गजरा आणि वेणी तिच्या अंबाड्यात माळले. तिचा चेहरा इतका उजळला आणि ती मनापासनं हसली. एकीकडे तिच्या हातात मी ओटी आणि मेहंदी ठेवली. हातात दिला तिच्या आंबा आणि ब्लाऊज पीस. म्हणाले गोड होऊ दे मावशी. तिच्या डोळ्यात आले अश्रू, पण चेहऱ्यावर होती खुशी. तिचा उत्साह आता वाढला होता आणि विणीचा दोरा अजून घट्ट होत होता. संघर्ष असला तरी आज तिला प्रेम मिळाले होते. वाण विकता विकता आज तिला प्रेमाचे वाण मिळाले होते. ती आनंदाने हसली आणि एकीकडे वाण विकत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान बघून माझी वटपौर्णिमा छान पार पडली.